मौली सांगतात, जे जे दिशे दृष्टी पुढे अवघे शिवरूप गाडे. म्हणजे प्रत्येक माणूस त्याच्या दृष्टीनं काय दिसतो? शिवच दिसतो. तिथं वेगळा भाव दिसणारा नाही. तो भाव तुमच्यामध्ये याचा असेल तर तुम्हा सर्वांना काय करावं लागतो? अखंड शिवनाम सप्ताहामध्ये तुम्हाला एवढं सगळं गोष्टी तुम्हाला शिकायचं आहे. एवढं सगळ्या गोष्टी तुम्ही शिकत निघालो तर काय होतो? तर ह्या जन्म मरणाचा फेरा चुकतो आणि त्याच वेळामध्ये तुम्हाला शाश्वत मुक्ती म्हणजे शिवसायुज्य प्राप्ती होतो. शिवसायुज्य प्राप्ती झाल्यानंतर तिथं काहीच उरणारं नाही. त्या करण्याकरिताच आपल्याला पारमार्थाचं गरज आहे. पारमार्थ केलं किंवा देवदेव तुम्ही केलं, एखादा गुरूंची सेवा केलं, एखाद्या देवाची सेवा केलं म्हणजे तुम्हाला फक्त पुण्याच एवढा भेटत नाही, पुण्याच्या बरोबरही सुद्धा तुम्हाला जे काय भेटणार आहे जन्म आणि मृत्यूचं फेरातूनही सुद्धा सुटका होतो. परंतु तुमच्या मनामध्ये काय भाव आहे? तुमचे विचार काय सांगतो? काहीच नाही महाराज, मी देवदेव